नमस्कार मुलांनो, आज आपण इयत्ता 5वीच्या गणित विषयातील 5वे प्रकरण फ्रॅक्शन्स या प्रकरणामधील प्रॉब्लेम सेट 17 या ठिकाणी आज आपण पाहणार आहे। तर प्रॉब्लेम सेट 17 मध्ये हा फ्रॅक्शन्सवर आधारित पहिला प्रश्न या ठिकाणी काय दिलेला आहे पहा, राईट द प्रॉपर नंबर्स इन द बॉक्स। म्हणजे या ठिकाणी काही रिकाम्या चौकटी आपल्याला या ठिकाणी दिलेल्या आहेत। त्या रिकाम्या चौकटींमध्ये योग्य संख्या कोणती येईल हे आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे। तर प्रॉब्लेम सेट 17 मधील आता काही उदाहरणं पहिल्या प्रश्नातले आपण या ठिकाणी घेतलेले आहे की त्यामध्ये काही रिकाम्या चौकटी आहेत। त्या रिकाम्या चौकटींमध्ये आपल्याला योग्य संख्या लिहायची आहे। तर पहिलं उदाहरण काय आहे पहा, 1/2 इज इक्वल टू डॅश डॅश अपॉन 20। तर या रिकाम्या चौकटीच्या जागेवर काय येईल? मग या ठिकाणी या चार संख्या आहेत पहा, दोन अपूर्णांकांच्या, दोन फ्रॅक्शन्सच्या, दोन न्यूमरेटर आणि दोन डिनॉमिनेटर अशा चार संख्या आहेत। या चार संख्यांपैकी तीन संख्या आपल्याला दिलेल्या आहेत, चौथी संख्या आपल्याला शोधायची आहे। तर ही शोधायची कशी? त्यासाठी या ठिकाणी कोणत्या न्यूमरेटरच्या दोन संख्या दिलेल्या आहेत की डिनॉमिनेटरच्या दोन संख्या दिलेल्या आहेत ते पाहायचं। इथे डिनॉमिनेटरच्या दोन्ही संख्या आपल्याला दिलेल्या आहेत पहा, आणि न्यूमरेटरची एक संख्या दिलेली आहे, अंशाची एक संख्या दिली, अंशाची दुसरी संख्या शोधायची आहे। तर मग इथे डिनॉमिनेटर मध्ये इथे 2 आहे आणि हा 20 आहे, म्हणजे 2 पासून 20 आपल्याला कसा मिळवता येईल, कोणती क्रिया केल्यानंतर मिळवता येईल ते पाहायचं। इथे लहान संख्या आहे, लहान संख्येची मोठी संख्या करताना आपण गुणाकार करायचा, आणि जर मोठ्यापासून लहान संख्या मिळवायची असेल तर भागाकार करायचा, हे लक्षात ठेवा। तर आता इथे 2 पासून 20 मिळवायचा आहे, म्हणजे या 2 ला कोणत्या तरी संख्येने आपल्याला गुणावं लागणार आहे। तो कोणत्या संख्येने गुणावं लागेल? तर पहा, 2 10 जा 20 असं आपण 2 चा टेबल म्हटला तर 20 आपल्याला मिळतो 10 ने मल्टिप्लाय केल्यानंतर। म्हणजे या ठिकाणी 2 ला जर आपण 10 ने मल्टिप्लाय केलं तर 20 मिळतात। मग या ठिकाणी 2 ला 10 ने मल्टिप्लाय केलं, तसंच वरच्या न्यूमरेटरला सुद्धा याच संख्येने मग मल्टिप्लाय करायचं, म्हणजे आपल्याला पुढची संख्या मिळते 10 1 जा 10। अशा पद्धतीने या ठिकाणी रिकाम्या चौकटीतली संख्या आपल्याला मिळते। तसंच उदाहरण आहे सेम या ठिकाणी पहा। आता या ठिकाणी दोन्ही संख्यांचे न्यूमरेटर्स आपल्याला माहित आहे आणि एक डिनॉमिनेटर दिलेला आहे, दुसरा डिनॉमिनेटर काढायचा आहे। तर मग आता या 9 मध्ये काय बदल केला म्हणजे आपल्याला 18 मिळतील। म्हणजे 9 ला कितीने मल्टिप्लाय केलं तर आपल्याला 18 मिळणार आहे। 9 1 जा 9, 9 2 जा 18, म्हणजे 2 ने मल्टिप्लाय केलं तर 9 2 जा 18। 9 ला 2 ने मल्टिप्लाय केलं म्हणून 11 ला सुद्धा 2 नेच मल्टिप्लाय करायचं, मग 11 2 जा 22 असं उत्तर आपल्याला या ठिकाणी मिळेल। तिसरं उदाहरण पहा, तिसरं उदाहरणही तसंच आहे, फक्त यामध्ये आता थोडंसं वेगळं आहे। इथे पहिली संख्या आता आपल्याला 40 दिलेली आहे, त्यापासून 8 आपल्याला मिळवायचा आहे। म्हणजे मोठ्या संख्येपासून लहान संख्या मिळवायची, म्हणजे मी आत्ताच सांगितलं होतं इथे तुम्ही कोणती क्रिया करणार तर डिवाइड करणार, भागाकार करणार। म्हणजे 40 ला कोणत्या संख्येने भाग दिला म्हणजे 8 उत्तर येतं। तर कोणती पहा बरं विचार करून, म्हणजे 40 कोणत्या पाड्यामध्ये 8 नंबरला आहे हे आपल्याला पाहायचं आहे। म्हणजे 5 ने समजा या ठिकाणी भाग दिला तर 5 5 8 40, 5 8 जा 40 असं उत्तर या ठिकाणी मिळतं। म्हणजे 5 ने 40 ला जर आपण डिवाइड केलं तर उत्तर 8 मिळतं। म्हणजे या ठिकाणी 10 ला सुद्धा आपण 5 नेच डिवाइड करायचं, मग 5 2 जा 10 म्हणजे इथे 2 उत्तर येईल। अशा पद्धतीने इथे सुद्धा सेम तसंच आहे पहा, या उदाहरणासारखंच उदाहरण आहे। इथे 26 दिलाय, त्यापासून 13 मिळवायचा आहे, म्हणजे याला आपल्याला डिवाइड करावं लागेल। ते कितीने करायचं आहे? 2 ने करता येईल पहा। 13 2 जा 26 असंही आपण उलट याचं विचारात घेऊ शकतो। म्हणजे इथे 2 ने डिवाइड केलं 13 मिळतात, तसंच इथे 2 ने डिवाइड करा 14 ला, उत्तर आपल्याला मिळेल 7, म्हणजे 2 7 जा 14 अशा पद्धतीने आपल्याला या संख्या मिळतात। खूप सोपी उदाहरणं आहेत। आता या 4 उदाहरणांपेक्षा थोडीशी ही 2 उदाहरणं वेगळी आहेत। आतापर्यंत
पहिल्या फ्रॅक्शनच्या दोन्ही न्यूमरेटर डिनॉमिनेटर आपल्याला माहीत होते. आता या उदाहरणामध्ये पहिल्या फ्रॅक्शनमध्येच रिकामी चौकट दिलेली आहे. तर मग आता बदल कोणत्या फ्रॅक्शनमध्ये? या दुसऱ्या फ्रॅक्शनमध्ये बदल आपण करणार. मग इथे डिनॉमिनेटर दोन्ही दिलेले आहेत. 6 पासून 3 आपल्याला मिळवायचं आहे. 6 मध्ये मग काय बदल करावा लागेल? 6 मोठा आहे, 3 मिळवायचा आहे, म्हणजे डिवाइड करावं लागेल. म्हणजे या ठिकाणी आपण समजा डिवाइड केलं, कितीने 6 ला डिवाइड केलं तर 3 येतो, तर 2 ने. 2 3 जा 6, म्हणून इथे सुद्धा वरच्या संख्येला 2 नेच डिवाइड करायचं. 2 2 जा 4 अशा पद्धतीने. सेम तसंच आहे इथे. 4 ला कितीने डिवाइड केल्यानंतर 1 येईल. 4 ला 4 नेच डिवाइड केल्यानंतर 1 येणार आहे, म्हणून खालच्या संख्येला सुद्धा 4 नेच डिवाइड करायचं. 4 5 जा 20, म्हणजे इथे 5 उत्तर येईल. 4 5 जा 20, 4 1 जा 4. अशा पद्धतीने एवढी सोपी अशी ही उदाहरणं आहेत. तुम्हाला ती नक्की जमतील. एकूण 8 उदाहरणं आहेत, त्यापैकी 6 उदाहरणं आपण पाहिलेली आहे. उरलेली 2 उदाहरणं तुम्हाला ती करता येतील. यानंतर दुसरा प्रश्न आपण पाहूया. दुसरा प्रश्न काय आहे पहा. फाइंड अन इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन विथ डिनॉमिनेटर 18 फॉर ईच ऑफ द फॉलोइंग फ्रॅक्शन्स. म्हणजे या ठिकाणी काय म्हटलंय की हे खाली तुम्हाला असे एकूण 6 फ्रॅक्शन्स दिलेले आहेत. या प्रत्येक फ्रॅक्शन्सचा डिनॉमिनेटर, हे डिनॉमिनेटर वेगवेगळे आपल्याला इथे दिसत आहेत. काहींचा डिनॉमिनेटर 2 आहे, 3 आहे, 6 आहे, 9 आहे. तो डिनॉमिनेटर बदलून आपल्याला 18 करायचा आहे. तर पाहूया आपल्याला ते कसं करता येईल. यामधील काही उदाहरणं आपण पाहूया. दुसरा प्रश्न काय, डिनॉमिनेटर 18 करायचा आहे. त्यासाठी आपल्याला फ्रॅक्शन दिलेला आहे 1/2. आता या 1/2 चा डिनॉमिनेटर किती आहे? 2 आहे. याचं आपल्याला रूपांतर 18 मध्ये करायचं आहे. डिनॉमिनेटर 18 झाला पाहिजे. न्यूमरेटरच्या बाबतीत आपण इथे विचार करायचा नाही, परंतु डिनॉमिनेटर 18 झाला पाहिजे. त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? म्हणजे मग आपण काय करूया, या ठिकाणी सर्वात प्रथम हा जो फ्रॅक्शन आहे तो फ्रॅक्शन लिहून घ्यायचा 1/2. आता 2 च्या जागेवर 18 आले पाहिजेत, म्हणजे 2 लहान आहे, 18 मोठा आहे. मग मोठ्या संख्येत रूपांतर करायचं असेल तर काय करायचं? मल्टिप्लिकेशन करायचं. मग आता 2 ला कितीने मल्टिप्लाय केलं पाहिजे म्हणजे उत्तर आपल्याला 18 मिळेल हे पाहायचं. 2 ला कितीने मल्टिप्लाय केलं पाहिजे? तर 2 चा टेबल तुम्ही म्हणू शकता 18 येईपर्यंत. 2 9 जा 18, म्हणजे इथे 9 ने जर आपण मल्टिप्लाय केलं तर उत्तर इथे 18 येतं. 2 9 जा 18. मग 2 ला 9 ने मल्टिप्लाय केलेलं आहे, म्हणून या न्यूमरेटरला सुद्धा याच संख्येने मल्टिप्लाय करायचं. 9 नेच मल्टिप्लाय करायचं. 9 1 जा 9. इथे न्यूमरेटर कोणताही येऊ द्या, फक्त आपण डिनॉमिनेटर पाहायचा आहे की तो डिनॉमिनेटर 18 आला आहे का. 18 आपल्याला मिळालेला आहे. मग डिनॉमिनेटर 18 असेल अशा फ्रॅक्शन मध्ये आपण 1/2 चं कन्व्हर्जन केलेलं आहे, रूपांतर केलेलं आहे. अशा पद्धतीने ही उदाहरणं सोडवायची. पहा अजून एक आपण उदाहरण पाहूया. 2/3. 2/3 याचं अशा फ्रॅक्शन मध्ये रूपांतर करायचंय की ज्याचा डिनॉमिनेटर हा 18 येईल. मग हा फ्रॅक्शन प्रथम लिहून घ्यायचा 2/3. तर 3 छोटा आहे, 18 मोठा आहे, म्हणजे आपल्याला मल्टिप्लिकेशनच करावं लागेल. कितीने मल्टिप्लाय करावं लागेल म्हणजे डिनॉमिनेटर किती मिळाला पाहिजे? 18 मिळाला पाहिजे. म्हणजे 3 चा टेबल म्हणा 18 येईपर्यंत. 3 6 जा 18. 3 6 जा 18 म्हणजे 6 ने मल्टिप्लाय करावं लागेल. वरच्या संख्येला पण 6 ने मल्टिप्लाय करायचं. 6 2 जा 12. अशा पद्धतीने आपल्याला डिनॉमिनेटर मिळाला. या दुसऱ्या प्रश्नातील आपण 2 उदाहरणं पाहिली. बाकी उरलेली 4 उदाहरणं त्याच पद्धतीने करायची आहे जशी आपण आता शिकवलेली आहेत. आता तिसरा प्रश्नही तसाच आहे. पहा सेम तसाच आहे. आता यामध्ये काय करायचंय आपण पाहूया. फाइंड अन इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन विथ डिनॉमिनेटर 5 फॉर ईच ऑफ द फॉलोइंग फ्रॅक्शन्स. म्हणजे या ठिकाणी खाली तुम्हाला 5 आता फ्रॅक्शन्स दिलेले आहेत. आता यांचा जो डिनॉमिनेटर आहे तो 5 आपल्याला करायचा आहे. या प्रश्नामध्ये 18 करायचा होता, या प्रश्नामध्ये 5 करायचा आहे. पाहूया आपण यामधील काही उदाहरणं घेऊया म्हणजे तुमच्या लक्षात येईल. तर तिसऱ्या प्रश्नामध्ये सांगितल्याप्रमाणे डिनॉमिनेटर 5 करायचा आहे. त्यासाठी आपण हा फ्रॅक्शन घेतला 6/15. आता याचं कन्व्हर्जन अशा फ्रॅक्शन मध्ये करायचं आहे की त्या फ्रॅक्शनचा डिनॉमिनेटर 5 आला पाहिजे. त्यासाठी काय करायचं, हा फ्रॅक्शन
या ठिकाणी लिहून घ्यायचा 6/15. आता 15 हा मोठा आहे, त्याचं कन्व्हर्जन 5 म्हणजे लहान संख्येमध्ये करायचं आहे. मग मोठ्याचं रूपांतर जर लहान मध्ये करायचं असेल, लहान संख्येमध्ये करायचं असेल, तर त्या ठिकाणी क्रिया करायची डिव्हिजनची. हे लक्षात ठेवा, डिव्हिजनची क्रिया करायची. मग 15ला कितीने डिवाइड केलं, 15ला कितीने डिवाइड केलं म्हणजे डिनॉमिनेटर 5 येईल, हे आपल्याला शोधायचंय. मग उत्तर आपल्याला 5 पाहिजे की नाही, मग 5नेच याला डिवाइड करा म्हणजे इथली संख्या आपल्याला मिळते. 5 1 जा 5, 5 2 जा 10, 5 3 जा 15. 5 3 जा 15 येत आहे म्हणजे 3नेच इथे डिवाइड करा, म्हणजे 3ने जर 15ला डिवाइड केलं तर उत्तर 5 येतं. पहा, म्हणजे 3 5 जा 15 अशा पद्धतीने. म्हणजे इथे वरच्या संख्येला सुद्धा आपल्याला 3नेच डिवाइड करावं लागेल. 3ने 6ला डिवाइड करा, 3 2 जा 6, इथे डिनॉमिनेटर 5 मिळाला. पहा, अशा पद्धतीने खूप सोपी अशी ही उदाहरणं आहेत. अजून एक उदाहरण पाहूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल. पहा, 12/30 हे एक उदाहरण आहे, ते आपण पाहूया. हाच फ्रॅक्शन पुढे लिहून घ्यायचा 12/30. आता 30 मोठा आहे, त्याचं कन्व्हर्जन 5 मध्ये लहान संख्येत करायचंय. पुन्हा इथे डिव्हिजनच करावी लागेल. मग कोणत्या संख्येने 30ला डिवाइड केलं म्हणजे आपल्याला उत्तर 5 मिळेल, हे शोधायचं आहे. म्हणजे 5नेच मग या 30ला डिवाइड करा बरं. 5 6 जा 30 असं उत्तर 6 मिळतं आपल्याला. म्हणजे इथे 6ने आपण काय करूया, 30ला डिवाइड केलं तर उत्तर 5 येतं. मग 6 5 जा 30. तसंच इथे न्यूमरेटरला सुद्धा 6नेच डिवाइड करायचं. 6 2 जा 12. अशा पद्धतीने आपल्याला ही उत्तरं मिळतील. 5 डिनॉमिनेटर मिळाला. खूप सोपी ही उदाहरणं आहेत. बाकी 3 उदाहरणं यामध्ये अजून बाकी आहेत, ती तुम्ही करा म्हणजे तुमचा चांगला सराव होईल. आपण चौथा प्रश्न काय आहे पहा. फ्रॉम द फ्रॅक्शन्स गिवन बिलो पेअर ऑफ द इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन्स. म्हणजे खाली काही आपल्याला हे फ्रॅक्शन्स दिलेले आहेत, या फ्रॅक्शन्सची आपल्याला पेअर्स तयार करायच्यात म्हणजे जोड्या लावायच्या आहे. जोड्या लावताना काय पाहायचं आहे की या ज्या 4 फ्रॅक्शन्स आहेत, हे 4 फ्रॅक्शन्सचे इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन्स आपल्याला पुढे दिलेले आहेत. तर कोणत्या फ्रॅक्शनचा इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन यापैकी कोणता आहे याची आपल्याला जोडी लावायची आहे. पाहूया आपण चौथ्या प्रश्नामध्ये. आता आपल्याला या ठिकाणी या फ्रॅक्शन्सच्या पेअर्स करायच्या आहेत म्हणजे जोड्या लावायच्या आहेत. पहा, तर आपण काय केलं, जे 4 फ्रॅक्शन्स पहिले आहेत त्यांचा ए गट केला आणि दुसरे 4 फ्रॅक्शन्सचा बी गट केला. तर आता यामधून आपण जोड्या लावूया. पहा, म्हणजे 2/3चा इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन यापैकी कोणता येईल. म्हणजे आत्ताच आपण पहिल्या प्रश्नामध्ये जशी उदाहरणं पाहिली रिकाम्या चौकटीमध्ये योग्य संख्या भरण्याची, त्याच पद्धतीने हे करायचं आहे. म्हणजे एक उदाहरण आपण पाहू. पहा, 2/3 या संख्येला कोणत्या एकाच संख्येने मल्टिप्लाय केलं म्हणजे यापैकी आपल्याला फ्रॅक्शन मिळेल, ते आपण या ठिकाणी शोधायचं आहे. तर या ठिकाणी पहा, समजा मी 2/3ला 9ने मल्टिप्लाय केलं तर काय उत्तर मिळेल आपल्याला. 2 9 जा 18 आणि 3 9 जा 27. पहा, इथे तो फ्रॅक्शन दिसतोय का, इथे 3 नंबरला आहे. पहा, म्हणजे या फ्रॅक्शनची जोडी या तिसऱ्या फ्रॅक्शन बरोबर लागेल. अशा पद्धतीने आपल्याला या जोड्या लावायच्या आहेत. आता हा 5/7 आहे, याला कोणत्या संख्येने मल्टिप्लाय केलं म्हणजे खालीलपैकी या बी गटामधील एक फ्रॅक्शन मिळेल, ते पाहायचं. पहा, तर इथे समजा 2ने मल्टिप्लाय केलं तर आपल्याला हा फ्रॅक्शन मिळतो. पहा, 5 2 जा 10, 7 2 जा 14. अशा पद्धतीने ही जोडी लागेल. त्यानंतर 5/11 याला कोणत्या संख्येने मल्टिप्लाय केलं तर आता या उरलेल्या 2 फ्रॅक्शन पैकी आपल्याला फ्रॅक्शन मिळेल. तर इथे पहा, 3ने मल्टिप्लाय केलं तर 5 3 जा 15, 11 3 जा 33. अशा पद्धतीने ही जोडी लागेल. पहा, आणि आता उरलेली जोडी एकच संख्या राहिलेली आहे, कितीने मल्टिप्लाय करावं लागेल. 2ने मल्टिप्लाय करा. 7 2 जा 14, 9 2 जा 18. अशा पद्धतीने आपल्याला ही जोडी या ठिकाणी लावता येईल. म्हणजे याला म्हणायचं इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन्स. म्हणजे दिलेल्या फ्रॅक्शन्सला कोणत्याही एका संख्येने न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला
मल्टिप्लाय केलं तर जो फ्रॅक्शन आपल्याला मिळतो त्याच फ्रॅक्शनला या पहिल्या फ्रॅक्शनचा इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन असं म्हणायचं. आता 5वा प्रश्न पहा. एकच प्रश्न राहिलेला आहे. फाइंड 2 इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन्स फॉर ईच ऑफ द फॉलोइंग फ्रॅक्शन्स. खाली 3 फ्रॅक्शन दिलेले आहेत, याचे 2-2 इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन आपल्याला काढायचे. इथे कशा आपण इक्विव्हॅलंट फ्रॅक्शनच्या जोड्या लावल्या, कसा इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन मिळवला, त्याच पद्धतीने या फ्रॅक्शन्सचे इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन आपल्याला मिळवायचे आहेत आणि तेही 2 इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन मिळवायचे आहेत. पाहूया आपण यामधील उदाहरण. 7/9 हे उदाहरण आपण या ठिकाणी घेतलेलं आहे. पहा 7/9 या संख्येचे 2 इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन्स आपल्याला या ठिकाणी काढायचे आहेत. आता ते कसे काढता येतील पहा आपण पाहूया. पहिला इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन आपल्याला या ठिकाणी शोधायचा आहे. तर काय करायचं, हाच जो फ्रॅक्शन आहे तो आपण या ठिकाणी लिहून घ्यायचा 7/9. आता 7/9 ला कोणत्याही तुम्हाला ज्या वाटेल त्या संख्येने तुम्ही मल्टिप्लाय करू शकता, म्हणजे पुढे जो फ्रॅक्शन मिळणार आहे तो याचा इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन असणार आहे. समजा आपण 2 नेच मल्टिप्लाय करूया, लहान लहान संख्यांनी मल्टिप्लाय करूया. काय फ्रॅक्शन मिळतो पहा. 2 2 जा 7 2 जा 14, 9 2 जा 18, म्हणजे हा फ्रॅक्शन आपल्याला मिळाला पहा 14/18. हा या 7/9 चा इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन आहे असं आपल्याला म्हणता येईल. इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन म्हणजेच काय की ज्या 2 फ्रॅक्शन्सची किंमत सेम असते, व्हॅल्यूज आर सेम, दॅट फ्रॅक्शन्स आर कॉल्ड इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन्स. म्हणजे 7/9 आणि 14/18 दोघांची ही किंमत सारखीच आहे. तर याचाच दुसरा इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन आपल्याला मिळवायचा असेल तर 7/9 याला दुसऱ्या कोणत्याही संख्येने तुम्ही मल्टिप्लाय करू शकता. 3 ने मल्टिप्लाय केलं, मी 2 आणि 3 ने केलंय, तुम्ही 4 ने 5 ने कोणत्याही संख्येने मल्टिप्लाय करू शकता. आता इथे पहा 7 3 जा 21, 9 3 जा 27. हा 21/27 हा सुद्धा या संख्येचा इक्विव्हॅलंट फ्रॅक्शनच आहे. अशा पद्धतीने हे आपल्याला करता येईल. अजून एक समजा उदाहरण पाहू आपण. 4/5 हा फ्रॅक्शन आहे, याचे 2 अशा पद्धतीने आपल्याला इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन शोधायचे आहेत. हे तुम्ही पण आता लगेच करू शकता कारण तुम्हाला आता हे समजलेलं आहे. 4/5 याला आपण मल्टिप्लाय करूया. या पद्धतीने 2 ने मल्टिप्लाय केलं तर आपल्याला फ्रॅक्शन मिळेल 4 2 जा 8, 5 2 जा 10. अशा पद्धतीने पहिला इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन मिळाला 4/5 चा 8/10. दुसरा मिळवूया 4/5 इंटू याला मल्टिप्लाय कितीने करणार, 3 ने करा. कोणत्याही दुसऱ्या संख्येने तुम्ही मल्टिप्लिकेशन करू शकता, काहीच अडचण नाही. यामध्ये पहा 4 इंटू 3, 4 3 जा 12 आणि 5 3 जा 15. अशा पद्धतीने हा दुसरा इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन आपल्याला या ठिकाणी मिळेल. अशा पद्धतीने खूप सोपा असा हा फ्रॅक्शन प्रकरणातील प्रॉब्लेम सेट 17 होता, तो आपण या ठिकाणी पाहिलेला आहे. नक्कीच तुम्हाला संपूर्ण प्रॅक्टिस सेट या ठिकाणी समजला असेल आणि समजला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.